दे. काय काय त्या मोबाईलमध्ये काय आहे बाळा? काय नाही आहे रे, काय नाही आहे मग. हां हां, सेकंड 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 सेकंड. ओले बाबले ओले बाबले ओले बाबले ओले बाबले ओले बाबले, काही नाही आहे रे, काही नाही आहे मग. अच्छा अच्छा, जा जा. सकाळी सकाळी व्यायाम नाही करू देत हे लोक, येऊन जातात जवळ. हे बघा, सकाळी सकाळी करू नाही देत व्यायाम, येऊन जातात. छान मस्त सगळे येऊन बसतात बाजूनी वगैरे. बघा, त्यांना मी लागल तर काही नाही आणत, फक्त त्यांना प्रेम पाहिजे. जनावरांना पण खूप येऊन छान छान, मी आली का खूप येऊन जातात. हे बघा, दोन इकडे बसले आहेत, एक मांडीवर बसत आहे. चल मजा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स. चला, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा फ्रेंड्स. आत्ता वाजले आहेत 8 वाजत आहे रात्रीचे. आज पण मी नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे रोज मॉर्निंग वॉकला गेली होती. सकाळी 5:30ला उठून झाडू पोछा वगैरे सगळं करून मी मॉर्निंग वॉकला जाते. तिकडनं आली की आंघोळ पूजा वगैरे करते. आता प्रांजू आणि स्वप्नील दवाखान्यात गेले आहे, कारण स्वप्नीलची खूप छाती दुखत आहे म्हणत आहे, आणि प्रांजूला पण थोडा कंबर वगैरे दुखत आहे तिची पण. तर दोघे पण दवाखान्यात गेलेले आहेत. स्वप्नीलला पण हमेशा छातीचा त्रास होतो. चला, आता दोघे पण गेलेले आहे, सोबत रुही पण गेलेली आहे. औषधी वगैरे आणल्या सर्दी खोकल्याची. तिची पण सर्दी खोकला बसतच नाही आहे, थोडाफार खोकला हमेशाच राहत आहे. औषध चालूच राहते तरी तर. चला, उद्या आम्ही अमरावतीला जात आहोत. स्वप्नीलचे कपडे आहे हे, आणि तिथून मग आम्ही 1 तारखेला स्वामी समर्थ अक्कलकोटला जाणार आहोत. स्वप्नीलने आमचे रिझर्वेशन केलेले आहेत. चला, आता आम्ही निघणार आहोत उद्या सकाळी, कारण परवा दिवशी महापूजा आहे. महाराजकडे मी ज्यांना गुरु केला त्यांच्याकडे महाबीज आहे, तर तिथे मी दरवर्षीच जाते. तर आता आम्ही उद्या तिथे जाणार आहोत, दुपारी निघणार आहोत. आणि मग 30 तारखेला पूजा आहे तिथली अमरावतीची. स्वप्नीलचे पप्पा येणार नाही आहेत, कारण त्यांना कुठेही चला म्हटलं तर ते नाहीच म्हणतात. तर ते घरी राहणार आहे. मी आणि स्वप्नील आणि प्रांजू आम्ही जात आहोत. तिथून मग 1 तारखेला आम्ही अक्कलकोटला जाऊ. स्वप्नीलने रिझर्वेशन 8-10 दिवसाआधीच रिझर्वेशन केलेलं आहे आमचं. चला, रोहीचे आजोबा यायचेच आहेत. त्यांचा आताच फोन आला होता, कारण ते जेवण नाही करायचं असतं तर आधीच फोन करून देतात. आता पण त्यांनी फोन केला आहे, कारण मी जेवण करणार नाही म्हणून, नाश्ता वगैरे केला म्हणून बर्थडेमध्ये. ते आधीच सांगून देतात आम्हाला. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.